साहेब, आज 8 दिवसापासून आम्ही आम्हाला उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्यातल्या त्यात माननीय आमदार साहेबांच्या मार्फत आज आपल्या कार्यालयात बैठक झाली आणि आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो। आंबेडकरी समाज हा अत्यंत भावनाशील आहे, आपणास माहिती असेल साहेब, आणि तुम्हीही आमच्या भावना जाणून आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा जगातली कुठलीही शासन निर्णय, कुठलाही आदेश महत्त्वाचा नाही आणि याचसाठी वारंवार त्या पुतळ्याच्या मागील वाईन शॉप असल्यामुळे विटंबना होत आहे। जो कोणी जातो त्या ठिकाणी सांगतो आंबेडकर पुतळ्या मागून दारू घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून वाईन घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून हे घेऊन ये। ही एक प्रकारे विटंबना आहे साहेब पुतळ्याची। म्हणजे फक्त चपलांचा हार टाकणं किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यांवर, एवढीच विटंबना नसते। महापुरुषाचं नाव गैरप्रकारे घेणं ही विटंबना आहे साहेब। म्हणून आम्ही आपणास विनंती करतो, कारण की हा जो गलानी मालक आहे याचे इतरही पुरावे, इतरही दुकाने या ठिकाणी, धुळे जिल्ह्यातला दारू माफिया आहे हा व्यक्ती, याचे संपूर्ण जिल्ह्यात नाही तर उत्तर महाराष्ट्रात याचे दुकानं आहेत। एक दुकान जर तिथून होत असेल तर शासनाला तिथूनही महसूल प्राप्त होईल, पण आंबेडकरी लोकांच्या भावनांना वारंवार ठेस पोहोचून जर तो महसूल प्राप्त करून घ्यायचा असेल साहेब, तर मग काय फायदा या महसुलाचा। आंबेडकरी समाजाच्या वतीने वारंवार आंदोलन केली गेली, आमच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी 18 तारखेला तोडफोड झाली, मान्य आम्हाला, पण भावनांचा उद्रेक झाला, सर्व समाज त्या ठिकाणी होता। इथे जरी आम्ही पक्षाच्या वतीने बसलो असेल ना, तर सगळा दलित समाज माझ्यासोबत, आमचा आंबेडकरी समाज इथे आमच्या सोबत येऊन बसलेला आहे। 8 दिवसापासून जरी आम्ही उपोषणाला असू ना, तर प्रत्येक आंबेडकरी समाजातला तरुण, इतर समाजातला तरुण, तिथे बसलेले आमदार, हे सगळे पर डे आमच्याकडे येत राहतात। आज SP साहेबांनी या बाबतीत भूमिका चांगली घेतली, सन्मान्य कलेक्टर साहेबांनी पण या बाबतीत भूमिका चांगली घेतलेली आहे, आपलंही मत चांगलं आहे। पण मग साहेब 23 तारखेला सुनावणी झाली, आमची तीच म्हणणे आहे की या बाबतीत त्वरित न्याय मिळावा, जेणेकरून ते त्वरित आदेश देऊन त्याला बंद करण्यात यावं आणि येत्या 14 एप्रिलला आम्हाला जल्लोषात तिथे सण, दारूमुक्त जो काही तिथं असतो तो सण आम्हाला साजरा करू द्यावा त्या ठिकाणी। दुसरी महत्वाची गोष्ट साहेब, आम्हाला ज्यावेळेस 26 तारखेला पोलीस प्रशासनामार्फत अटक करण्यात आली, आंदोलन व्हायच्या आधीच अटक केली, तर आम्हाला धुळ्यापासून शिरपूर ठिकाणी घेऊन जाण्यात आलं। शिरपूर ठिकाणी आम्हाला अक्षरशः आंदोलकांना, तेथील आगरकर हे जे PI होते त्यांनी डायरेक्ट आम्हाला तुरुंगात डांबून ठेवलं, जसं आम्ही पाकिटमार आहोत, जसं आम्ही दरोडेखोर आहोत। आंदोलन करताना त्याचा एक अधिकार असतो साहेब, ते आगरकरांना माहिती होतं की संबंधित व्यक्ती हे कुठल्या समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, तर त्यांनी आमच्या भावना दुखून आम्हाला त्या ठिकाणी अटक करून ठेवण्यात आली होती, दाबून ठेवण्यात आली होती। साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची एकच मागणी आहे साहेब, की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील वाईन शॉप सर, सप्रेम जय भीम। मी आनंद लोढे, आझाद समाज पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आणि माझ्यासोबत सगळे आमचे उपोषण करते आणि दलित समाजातील सगळे पदाधिकारी। पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा जगातली कुठलीही शासन निर्णय, कुठलाही आदेश महत्त्वाचा नाही आणि याचसाठी वारंवार त्या पुतळ्याच्या मागील वाईन शॉप असल्यामुळे विटंबना होत आहे। जो कोणी जातो त्या ठिकाणी सांगतो आंबेडकर पुतळ्या मागून दारू घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून वाईन घेऊन ये, आंबेडकर पुतळ्या मागून हे घेऊन ये। ही एक प्रकारे विटंबना आहे साहेब पुतळ्याची। म्हणजे फक्त चपलांचा हार टाकणं किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यांवर, एवढीच विटंबना नसते। महापुरुषाचं नाव गैरप्रकारे घेणं ही विटंबना आहे साहेब। आम्ही आपणास विनंती करतो, कारण की हा जो गलानी मालक आहे याचे इतरही पुरावे
इतरही दुकान या ठिकाणी धुळे जिल्ह्यातला दारू माफिया आहे हा व्यक्ती, याचे संपूर्ण जिल्ह्यात फक्त सांगतो तुमचा गैरसमज व्हायला नको। मगाशी एवढ्यासाठी डिस्कनेक्ट केली आपण तुम्हाला VC ची ऑफिशियल बैठक सुरू होती, सगळे अधिकारी होते आणि एक अशी शंभूराज देसाईंसोबत तुमची आज बैठक झाली आहे, नेमकी ही बैठक काय झाली आहे आणि काय आश्वासन मिळालं आहे? आज मंत्रालयात शंभूराजे देसाईंकडे जी बैठक झाली तर त्यामध्ये बैठकीत सर्व आमचे आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते माझ्यासोबत आणि आमचे उपोषणकर्ते उपस्थित होते। तर यात आम्ही आमची बाजू मांडताना स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत पुतळ्याच्या मागील बाजूस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील बाजूचे विनोद वाईन शॉप हटत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण घेणार नाहीत। तर त्यावर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि सकारात्मक असं उत्तर दिलं की येत्या 10 दिवसांसाठी त्याला आम्ही आता बंद ठेवण्याचे त्वरित आदेश देत आहोत। त्याच्यानंतर उद्या त्या परवानाधारकास बोलवून संबंधित दुकान त्वरित स्थलांतरित करण्यात यावे असे त्यांना सूचित करण्यात येणार आहे। तर त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की महाराष्ट्र शासन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पावित्र्य राखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या पुतळ्याचं वाईन शॉप काढू म्हणून। पण याच्यामध्ये आमचं एकच मागणी होती की उद्यामध्ये त्याला बोलवलं जाईल, बोलवल्यानंतर जे काय होईल आणि ते आम्हाला कळवल्यानंतरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ, अन्यथा हे उपोषण आमचं पुढील चालूच राहील अंतिम निर्देश येईपर्यंत। अजून तरी आम्हाला आदेश प्राप्त झालेला नाही आहे त्यांचा। तर त्यांनी सांगितले मंत्रालयात ड्राफ्टिंग त्या संदर्भातली चालू आहे, ती झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ती आम्हाला ड्राफ्ट मिळणार आहे।